नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कामेरीला किंवा इस्लामपूर कराडला मिळतो तसा अख्खा मसूर परफेक्ट कसा करायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी मसूर मी बारीक आहे. मसूर हा दोन प्रकारचे मिळतात. मसूर हा मी बारीक मसूर घेतलाय आणि इथं 3 वाट्या मसूर मी 3 तास भिजवलेला आहे. हे आता आपण कुकरला लावून घ्यायचं. 3 वाट्या मसूर म्हणजे जवळजवळ पाऊण किलो होते. त्याला मी 1 किलो कांदा घालणार आहे. त्याला फार साहित्य लागत नाही. कांदा, लसूण आणि जिरे भरपूर लागतात. बाकीचा काय मसाला लागत नाही. तर मी कुकरला शिजवून घेते. 2-3 वेळा धुतलेला आहे तरी पण मी वरचं पाणी काढलंय. आणि आता हे मसूर बुडल एवढं पाणी घालायचं आपल्याला आणि 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्या काढून आपल्याला हे मसूर शिजवून घ्यायचं आहे. जरा थोडा कच्चा राहिला तरी चालेल कारण आपण परत त्याला शिजवणार आहे कांद्यामध्ये. तर मी 3 शिट्ट्या काढून घेते कुकरला. कुकर झालेला आहे आपला. आता इथं कुकर थंड होतोय तो पण आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. 1 किलो कांदा घेतला आहे. ह्यातला आपण 3 भाग कांदा आत्ता घालणार आहे आणि 1 भाग कांदा नंतरच्या फोडणीसाठी ठेवणार आहे. लसूण घेतला आहे. एक अर्धी वाटी लसूण घेतला आहे मी कुटून. आणि ह्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला खायचा सोडा लागणार आहे कांदा भाजायसाठी. म्हणजे कांद्याला आपण ह्याला मसूरला आपण ग्रेव्ही वगैरे काय करणार नाही. टॅमॅटो नाही, कुठलंच काही दुसरं घालणार नाही. आणि जिरे भरपूर लागणार. हिंग वगैरे काहीच लागत नाही. आणि हे लागते फक्त सोडा लागतोय आपल्याला. आता तेल घालते मी. कांदा भाजा एवढं तेल घालायचं म्हणजे 1 वाटीभर तर तेल लागेल आपल्याला. तेल आहे आणि मग आपण त्यात जिरे घालणार आहे. तेल तापले, जिरे घालायचे, भरपूर जिरे घालायचे. आणि यातला 3 भाग कांदा आपल्याला त्यात घालायचा आहे. कांदा भरपूर लागतो आणि कांदा एकदम विरघळून घ्यायचा आहे. बारीक एकदम पेस्ट करायची आहे. भाजूनच घ्यायचा आहे. कांदा आपला थोडासा भाजला आहे. आता आपण याच्यात सोडा घालणार आहे. क्वांटिटी भरपूर असल्यामुळे सोडा जास्त घालायचा आहे. 1 चमचाभर घालायचा, जास्त म्हणजे. पोह्याचा चमचा 1 मी घेतलाय. हा सोडा घालायचा. ह्याच्यामुळं कांदा विरघळतो आणि कलर पण छान येतो. कलर बदलला बघायचा आणि असा मेल्ट होतो हा कांदा. पण ह्याला जरा प्रोसेस भरपूर आहे मोठी. हे कांदा बराच वेळ भाजून घ्यायचा आहे आपल्याला. डबलदा फ्राय करायचा हे मसूर. हलवतच राहायचं आहे आपल्याला. आता हे कलर एकदम बदलला आहे बघायचा. हळद मी घातलेली नाही, मी नंतर हळद घालणार आहे. ह्याच्यात कलर पण घालतात आपण जो खातो ढाब्यावर, त्याच्यात केशरी कलर घालतात. आपण काय कलर नाही घालणार आहे. कांद्याला बघा पाणी सुटले सोडा घातल्यानंतर आणि मऊ व्हायला लागला आहे कांदा. अजून एक 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण शिजलेला मसूर त्यात घालायचा आहे. तुम्ही जरी असा न भिजवता जरी मसूर शिजवून केला तरी चालेल, पण भिजवल्यानंतर एकदम मऊ होतो. आणि एक 10 मिनटं मी कांदा भाजून घेते. मसूर शिजलाय बघा, चांगला एकदम मऊ झालाय. आपला भाजलाय कांदा पण एकदम मऊ झालाय. आता आपण ह्याच्यात मसूर घालायचा आहे. मसूर घालून अजून एक 10 मिनटं आपल्याला ते शिजवायचं आहे आणि परत एकदा फोडणी घालायची त्याला. पाणी घालायचं आहे थोडं आपल्याला ह्याच्यात आता. आणि थोडीशी हळद घालायची. कलर वापरणार नाही आपण. 1 चमचाभर हळद घालूया आणि एक 10 मिनिटं अजून परत शिजवून घ्यायचं आहे.
झाकून ठेवायचं आता हे. मसूर शिजलाय आता. हे आपण उतरून घेऊया आणि पातेल्यात दुसरी फोडणी करायची आहे. पातेलं ठेवते मी. परत तीच प्रोसेस करायची. आपण अजून मीठ घातलेलं नाहीये त्याच्यात. परत फोडणीला 2 चमचे तेल घातले मी आणि आता जिरे घालायचे. हा राहिलेला कांदा एक भाग. कांदा चांगला परतून घ्यायचा. लसूण घालायचा. ठेचून घेतलाय मी लसूण. आणि हिरवी मिरची घातली आहे. 3 मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात. त्या मिरच्या घालायच्या ह्याच्यात आणि भाजून घ्यायचं चांगलं. आता हे कांदा लसूण मिरची भाजल्या. तर तुमच्या अंदाजानं तिखट घाला. मी हे घरी केलेलं तिखट पोह्याचे 4 चमचे घालणार आहे. तुम्हाला किती तिखट पाहिजे कमी काय पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घाला. तुम्ही कुठलं तिखट वापरणार ते त्याच्यावर अवलंबून आहे. आमचं हे झणझणीत आहे तिखट. तिखट आपलं भाजलं याच्यात फोडणीमध्ये. आता आपण हा मसूर घालायचा याच्यात. थोडं थोडं घालते, जास्त आहे त्यामुळे असं पळीनं. थोडंसं पाणी घालते. आता राहिलेला मसूर मी घालून घेते सगळा. मसाला सगळा मसूर सगळा घातलाय. आता मीठ घालूया चवीनुसार. मी अजिबातच मीठ घातलेलं नाही त्यामुळे एवढं मीठ घालते. आणि एक 10 मिनिटात आपण हे शिजवून घ्यायचं. आणि ह्याच्याबरोबर खायला आपण जिरा राईस करूया. हे आता मी झाकून ठेवते. मस्त वास येतोय. चार चमचे तूप घातले जिरा राईसला. हा तांदूळ घेतला, हा भात केलेला आहे. दावत तांदूळ आणलेला आहे. 3 वाट्याचा एवढा भात झाला आहे. सुट्टा होते, मोकळा होणारच भात घ्यायचा आपण. तांदूळ घ्यायचा जिरा राईससाठी. चमचे तूप घातले. त्यात आता भरपूर जिरे घालायचे. मिरच्याचे तुकडे, जरा हलवून घ्यायचं. हळद घालायचं एक अर्धा चमचा. ह्याला काय फार वेळ लागत नाही. आणि आता आपण ह्याच्यात भात घालून घेऊया शिजलेला. थोडा वेळ परतून घ्यायचा आपल्याला जिरा राईस. भात काय तयारच आहे त्याच्यामुळे फार काही शिजवायची वगैरे गरज नाही. अशा प्रकारे कराड, इस्लामपूर आणि कामेरी प्रसिद्ध अख्खा मसूर आणि जिरा राईस तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.